अजितदादा पवार यांच्या बारामतीत एकेकाळी शिस्तबद्ध आणि शांत शहर म्हणून ओळख असलेल्या बारामतीत आज बेकायदेशीर मटका व्यवसायानं अक्षरशः थैमान घातल्याचं चित्र समोर येते। शहराच्या विविध भागात उघडपणे मटका सुरू असल्याच्या तक्रारी वाढत असून पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत। त्यामुळे नेमकं चाललंय तरी काय असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार काही सोसायट्या, गल्ल्या आणि चौकांमध्ये दिवसाढवळ्या मटक्याच्या छोट्या छोट्या अड्ड्यांची उभारणी झाली आहे। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार इतक्या उघडपणे सुरू असतानाही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। स्थानिक नागरिकांच्या मते पूर्वी अशा बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांचा कडक धाक होता, मात्र सध्याच्या परिस्थितीत हा धाक पूर्णपणे नाहीसा झाल्याचं दिसून येत आहे। परिणामी मटका व्यावसायिकांचं मनोबल वाढले असून ते निर्भयपणे आपला कारभार चालवत आहेत। याचा सर्वाधिक फटका बसतोय तो तरुण पिढीला। सहज पैसे कमावण्याच्या मोहात अनेक युवक या जुगाराच्या विळख्यात अडकत असल्याची धक्कादायक बाब समोर येते। यामुळे आर्थिक नुकसान, कुटुंबियांमध्ये वाद तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याचा धोका निर्माण झालाय। मटका हा कायद्यानं पूर्णपणे बंदी घातलेला प्रकार असतानाही तो इतक्या बिनधास्तपणे सुरू असणं हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचं द्योतक असल्याची टीका होतीये। कारवाई का होत नाही, कोणाच्या आशीर्वादाने हे अड्डे सुरू आहेत, असे थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। दरम्यान संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनानं तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून मटका अड्ड्यावर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। शहरात पुन्हा कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होते। एकूणच बारामतीत वाढत चाललेला मटका व्यवसाय हा केवळ बेकायदेशीरच नाही तर सामाजिक व्यवस्थेलाही घातक ठरत आहे। प्रशासनानं वेळीच जागी होऊन कठोर कारवाई केली नाही तर परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जाते। आकडा कधी कळ 77 ओपन मध्ये 7702 कितीला आहे ते? कितीला आहे एक आकडा? कितीला? तुम्ही कितीला टाळणार? 10 रुपयाचा। 10 रुपये 2 करा बस। पहिल्यांदाच लावतो। चल किती? 4:30 वाजता कळेल का? हा, मग हे काय फोन करायचा तुम्हाला का काय? किती द्यायचे का? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।